नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या एपिसोडमध्ये पूर्णाजीची स्मृती परत येणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. सायली मंदिरात असते तेव्हा अर्जुनमध्ये येतो, बायको मनासारखं दर्शन झालं असेल तर निघायचं आता आपण. पण सायलीचं काही लक्ष नसतं. तिला हात लावून सांगतो, निघायचं आपण. तेव्हा दोघंही बाहेर निघतात. तर घरी कल्पना काकू, अस्मिता सगळेच पूर्णाजीला आवाज देत असतात, पूर्णाजी उठा, काय झालं आहे तुम्हाला. प्रताप काकांनाही सांगतात, अश्विनला फोन लावून बघा ना. तेव्हा प्रताप काका फोन लावतात तर अश्विन गेटजवळ आलेला असतो. अगं कल्पना शांत हो, अश्विन आला आहे, बाहेरच येईल आतमध्ये. आणि डॉक्टर पण आहेत त्याच्याबरोबर. अश्विनमध्ये येतो, तो BP वगैरे चेक करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की पूर्ण आजीचा BP वाढल्यामुळे तिला चक्कर आली, आता नॉर्मल झाला आहे, येईल शुद्धीवर. डॉक्टरही विचारत असतात कल्पना काकूंना, अन्नपूर्णा मॅडमला नक्की काय झालं होतं, काही धक्का वगैरे बसला का. तेव्हा त्या सांगतात, आम्ही आधी अस्मिताच्या रूममध्ये होतो, बाहेर येऊन बघतो तर पूर्णही बेशुद्ध होत्या, आम्हाला काहीच कळालं नाही नेमकं काय झालं ते. तर अर्जुन सायली घराकडे निघालेले असतात. तेव्हा अर्जुन विचारतो, बायको मला आता खरंच सांग, तुला हे सगळं मम्माने सांगितलं ना. तेव्हा सायली सांगते, अहो मी खरंच सांगते, मला आईंनी पण काही नाही सांगितलं आणि मी याआधी इथे आलेली पण नाही आहे. अर्जुन परत सांगतो, नाही तू लहान असताना मधुभाऊंबरोबर नक्कीच आले असणार. तर सायली मनात विचार करते, तुम्हाला कसं पटवून सांगू, मी खरंच इथे नाही आलेली आणि मला जी मुलगी सतत दिसते तिच्याबद्दल यांना सांगू का मी. तिला आठवतं की अर्जुनने तिला तन्वीचा विचार करायला नाही लावलेला, तेव्हा यांना नकोच सांगायला. अर्जुन परत विचारतो, अगं बायको काय विचारतो, मी सांगते ना. ती सांगणार तितक्यात कल्पना काकूंचा फोन येतो अर्जुनला. अरे अर्जुन तुम्ही निघालात का, केव्हा येत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा काही झालं आहे का, तू टेन्शनमध्ये दिसते. तर कल्पना काही सांगणार तितक्यात प्रताप काका थांबवतात. अगं ते निघाले ना, मग कशाला त्यांना सांगते, उगाच टेन्शन वाढेल त्यांचं. कल्पना काकू सांगतात, अरे तसं काही नाही, यायला बराच उशीर झाला ना म्हणून फोन केला तुम्हाला, काळजी वाटत होती ना. बरं तुम्ही या घरी. अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की मम्मा नक्कीच टेन्शनमध्ये होती, कारण तिचा आवाज खूप वेगळा येत होता, अपसेट असल्यासारखं दिसली. ते पटकन घरी येतात तेव्हा विमल असते हॉलमध्ये. विमलताई सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा विमल सांगते, नाहीत सायलीताई, काहीच ठीक नाही आहे. सगळा घडलेला प्रकार सांगते अर्जुन सायलीला. त्यानंतर सायली अर्जुन दोघं पण पूर्णाजीच्या रूममध्ये जातात. सायली पूर्णाजीचा हात हातात धरते आणि पूर्णाजी उठ ना, अगदी प्रेमाने आवाज देत असते. तर त्या आवाजाने पूर्णाजी उठतात पण. तेव्हा ते डॉक्टर पूर्णाजीला विचारतात, अन्नपूर्णा मॅडम आता बरं वाटते तुम्हाला. तेव्हा पूर्णाजी हो म्हणतात, माझी तन्वी कुठे. तर डॉक्टर सांगतात, ही काय तुमच्या समोर बसली तुमची लाडकी तन्वी. तर पूर्णाजी म्हणतात, लाडकी तर आहे पण ही माझी सायली आहे, तन्वी कुठे. तेव्हा डॉक्टर विचारतात, तुम्ही यांना ओळखलं, या जर सायली आहेत तर तन्वी कुठे आहे मग. तर पूर्णाजी सांगतात, तन्वी कुठे आहे काहीच माहीत नाही, पण एक प्रिया नावाची मुलगी आली होती खोटी तन्वी बनून, पण सायलीने आमचे डोळे उघडले, तिचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि तिला घराबाहेर काढलं. तेव्हा पूर्णाजीची स्मृती परत आली म्हणून सगळेच खूप खुश होतात. पण सायली थोडी नाराज असते, कारण तन्वी म्हटल्यानंतर तिला जो आपलेपणा वाटत होता तो सायली नावात वाटत नाही आणि तन्वीचं प्रेम पण सायलीलाच मिळत होतं ना. त्यानंतर सगळेच बाहेर जातात. अश्विन डॉक्टरांना विचारत असतो, डॉक्टर हे कसं शक्य आहे, काही दिवसापूर्वी पूर्णाजी सायली वहिनीला तन्वी समजत होती आणि आता सायली म्हणते. तर डॉक्टरही सांगतात, आपली जी ट्रीटमेंट चालू होती ती अगदी योग्य पद्धतीने चालू होती, पण आता मला असं वाटतं की इथे परत यायची मला गरज येणार नाही. तर कल्पना काकूही म्हणतात, म्हणजे आता पूर्ण आई पूर्णपणे बऱ्या झाल्या. डॉक्टर पण हो म्हणतात. तर सगळेच खुश होतात. त्यानंतर डॉक्टर तिथून निघून जातात. तर प्रिया फेरे मारत असते, या म्हातारीने काही निरोप दिला की नाही, अजून कोणी भेटायला पण नाही आलं आणि तिची काय रिएक्शन होती ती सुद्धा तिने ऐकवली नाही. तिथे कॉन्स्टेबल असतात, त्यांना आवाज देऊन घेते, अहो ताई इकडे या ना, मला बोलायचं आहे तुमच्याशी, मला माझ्या घरी परत फोन करायचा आहे. तेव्हा फोन केला तर नीट आवाजच येत नव्हता, म्हणून थोडा वेळ बोलता येईल का मला. त्या कॉन्स्टेबल म्हणतात, मी काय इथे तुझे कामं करण्यासाठी नोकरी करते का गं, जेव्हा बघावं तेव्हा नवीन ऑर्डर देत असते. तर प्रिया सांगते, नाही ताई, विनंती करते मी तुम्हाला, अजून दुसरा काही मार्ग आहे का, मला घरच्यांशी कॉन्टॅक्ट करता येईल. त्या कॉन्स्टेबलही सांगतात, अगं तुझ्या घरच्यांनाच हे पोर नको आहे, कशाला बोंबाबोंब करते, बस एका ठिकाणी.
ते कॉन्स्टेबल तिथून निघून जातात. तेव्हा प्रिया स्वतःशीच बोलते, मला आता असं काहीतरी करावे लागेल. फक्त ती कल्पी नाही तर सगळे सुभेदार इथे धावत येतील. चैतन्य ऑफिसमध्ये असतो तेव्हा त्याच्याकडे एक नोटीस येते. खोलून बघतो, अस्मिताईसाठी नोटीस. अस्मिताईच्या डिवोर्स केसची हेअरिंगची तारीख इतक्या लवकर कोणी मागून घेतली असेल. तो फोन लावून चौकशी करतो तेव्हा सचिनने नोटीस पाठवल्याचं कळतं. एवढ्या लवकर त्यांनी तारीख का मागून घेतली असेल? अर्जुनला सांगायला पाहिजे. फोन करणार तितक्यात त्याला आठवतं की ते दोघं अजून घरी आले नसतील. तेव्हा मी नंतर फोन करतो. तर महिपत शिकरे सचिनला सांगत असतात, जेलमध्ये त्यांना साक्षात्कार झाला. माझे डोळे बंद होते, लख्ख प्रकाश पडला आणि एक दाढीवाले बाबा दिसले मला, लांब केस, आणि ते मला म्हटले, महिपत शिकरे, चुकीचे मार्ग सोडून दे, चांगल्या मार्गाने चाल, तुझं भलं होईल. तेव्हा सचिन विचारतो, अण्णा तुम्हाला स्वप्न पडलं का? तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, हो मला स्वप्न पडलं. पण दुसऱ्या दिवशी कैदी बोलत होते त्या बाबांबद्दल. मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ते खूप सिद्ध पुरुष आहे, बहुगुणी बाबा म्हणून. तर सचिन म्हणतो, काय बहुगुणी बाबा? जोरजोरात हसायला लागतो. काय अण्णा, बहुगुणी बाबा असं कोणी आहे का? तेव्हा महिपत शिकरे सांगतात, नाही, मी जेलमधून निघाल्यानंतर त्यांची चौकशी केली. आता काही दिवसात ते पनवेलमध्ये येणार आहे आणि मी त्यांची दीक्षा घेणार आहे. तेव्हा सचिन म्हणतो, अहो अण्णा, मी दीक्षित असताना काय त्यांच्याकडनं दीक्षा घेता? तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, सचिन, असं बहुगुणी बाबाबद्दल चेष्टा नाही करायची हां. तर दरवाजाची बेल वाजते. सचिन ती नोटीस घेऊन येतो. त्याच्या मनासारखीच त्याला तारीख मिळालेली असते. आता बघ अस्मिता, उद्या कोर्टामध्ये तुझी काय अवस्था करत होती. माझ्यावर केस केल्याचा अर्जुन आणि सायलीला पश्चाताप होईल. ही केस तर मी जिंकणार. अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला असतो आणि त्याच्याकडनं माहिती मिळते की सचिनने उद्याचीच तारीख मागून घेतली हेअरिंगसाठी. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की इतक्या लवकर का तारीख मागून घेतली असेल त्याने. अर्जुन सांगतो, सचिनच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे माहिती नाही, पण उद्या नक्कीच तो मोठं काहीतरी करणार असेल. तर जेलमध्ये प्रिया जेवत असते आणि त्याच वेळेला एक दुसरी कैदी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. तेव्हा तिथे पोलीस कॉन्स्टेबल सगळेच जमतात. मॅडम, हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, ही जिवंत आहे अजून, हिला हॉस्पिटलला न्यायला हवं. तर त्या जेलर मॅडम सांगतात, ठीक आहे, मी तिच्या घरी फोन करून कळवते. हे बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. तेव्हा ती पण ठरवते की तिला पण असंच काहीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावी लागेल, म्हणजे घरी फोन जाईल आणि नक्की सगळे धावत येतील. तर अर्जुन सायली रूममध्ये बॅगमधलं सामान सगळं जागेवर ठेवत असतात आणि ती रिकामी बॅग सायली उचलणार तितक्यात अर्जुन ओरडतो, बायको खाली ठेव आधी, बॅग उचलायची नाही सांगितले ना. तर सायली सांगते, अहो रिकामी बॅग येते, ती उचलायला काय हरकत आहे? अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, बॅगच आहे ना ती, जड आहे, नाही उचलायचं, मी उचलणार. तेवढ्यात कल्पना काकू आवाज देतात, सायली अर्जुन खाली या. ते दोघेही खाली जातात. तर पूर्ण आजीला समजलेलं असतं की सायली प्रेग्नेंट आहे आणि त्या दोघांचं पण खूप कौतुक करतात. तेव्हा अर्जुन सांगतो, सॉरी पूर्ण आजी, तुला हे सांगायचं होतं पण तुझी तब्येत बरी नव्हती ना. पूर्ण आजी म्हणतात, अरे मला हे आत्ता कळालं तर मी तुम्हाला रागवणार आहे का? एवढी गोड बातमी दिली तुम्ही मला. माझी तन्वी कुठे आहे मला माहीत नाही, पण सायली मला खात्री आहे तुझ्या पोटी मुलगीच जन्माला येईल आणि तीच माझी तन्वी असेल. तन्वी लहान असताना तिचं कोड कौतुक करताना आलं मला, म्हणून देवाने आता परत तन्वीला पाठवायचं ठरवलं असेल. तर सायली पण मनात विचार करते, त्या दिवशी प्रतिमा आत्या पण हेच बोलल्या, म्हणजे परत तन्वीचा माझा संबंध येतोय. नक्की काय असेल या सगळ्या मागे? तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा आत्या आलेल्या असता घरी. प्रतिमा आत्या, मी तुम्हालाच फोन करणार होती, सायली सांगते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अगं हो, कल्पनाचा फोन आला ना की पूर्णा या अगदी बरी झाली आहे आणि तुला सायली म्हणून हाक मारली ना. तेवढ्यात तिथे पूर्ण आजी येतात. त्या सायलीला आवाज देतात पण सायली काय त्यांच्याकडे बघत नाही. प्रतिमा आत्याही सांगतात, अगं सायली, पूर्ण ही आवाज देते तुला. तरी पण सायली बघत नाही. पूर्ण आजी तिच्याजवळ बसतात. काय झालं सायली, मी आवाज दिला तुला, ऐकू नाही आलं का? तर सायली सांगते, पूर्ण आजी, इतके दिवस तुम्ही तन्वी म्हणत होतात ना मला, तर सायली नावाची सवय नाही राहिली मला. तेव्हा पूर्ण आजी सांगतात, अगं तुझ्या नावाची सवय व्हायला किती वेळ लागणार आहे तुला, हळूहळू सवय होईल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळते की कोर्टामध्ये सायली जी बोलली होती सचिनकडनं पोडगी घेतली पाहिजे त्याचा व्हिडिओ दाखवतो. वकील सायलीला विचारतात, तुम्हाला का असं वाटतं तुमच्या नंदेने डिवोर्स घेतला पाहिजे? सायली पण सांगते, माझ्या नंदेचा नवरा जर तिला वारंवार फसवत असेल
तर डिवोर्स घेणंच योग्य आहे. आणि वकील ती रिसीट पण दाखवतात जी सचिनने त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलेलं असतं आणि त्याच्यावर अस्मिताचं नाव लिहिलेलं असतं. हे बघितल्यानंतर तर अस्मिताला धक्काच बसतो. तर जेलमध्ये प्रियाने तिचा हात कापून घेतलेला असतो. त्या कॉन्स्टेबल ओरडतात, हिच्या घरी पण फोन करून कळवायला पाहिजे. तर प्रियाच्या चेहऱ्यावर स्माईल असते, तिच्या मनासारखंच घडलेलं असतं ना. आता उद्या बघायला मिळेल खरंच घरी फोन जातो की नाही ते. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. आणि बेल आयकॉन नक्की दाबा. टेक केअर.